बर. असं येणं घ्यायचं चांगलं जातीचं. आपल्याला काही विकायला किंवा ह्याला नाही, आपल्याला घरी ठेवायला आपलं ही 4 माणसाला तर बघितलं हे वासरू आहे. आता कालवडीला बघा माणसं येणं जाणार बघितलं म्हणजे वास एक नंबर कालवड आहे. म्हणते ते का? म्हणते ती म्हणल्याशिवाय मग तुम्हाला म्हणतो आम्ही. म्हणजे मग आता एवढं चांगलं असल्याशिवाय तुमच्याकडे आम्ही येणार आहे का, असं आहे ना. आणि घेतलं तेव्हा काय वाटत होतं? घेतलं त्यावेळेस ती जरा ते होतं असं तसंच, पण आता चांगलं. आता त्याचा फोटो तुम्हाला पाठवतो बघा, पाठवला आमच्या बारक्यानं. नाही पण सुरुवातीला काहीतरी शंका येत होत्या ना. ती जरा ती नवीन जागा असल्यामुळे तसं करत होतो ना ती, त्यामुळे जरा शंका आली होती. आता नाही ती काय म्हटलं, नवीन जागेवर खायला धडपडायचं, नवीन जागा असल्यामुळे त्याला काय दुष्काळ येत व्हायचं ना त्याला. त्यामुळे तसं करायचं. आता नाही का, आता लय फक्त त्याला झालाय जरा डोळ्याला त्याला ताणखळा उठलाय चांगला. बर. झाला बरा तो आता. इंजेक्शन औषध गोळ्या करून झाला बरा. कालवड चांगली झाली आता. काठी बिचील तर एक नंबर कालवड आहे. आणि मग शेतकऱ्याच्या घरची वासर मग आपण बघूया म्हणलं, नको का बरं म्हणताय? नाही नको नाही म्हणून मी, तुमच्या माहितीनं चांगलं वासरू आपल्याला कसं असावं, जाती गुतीला चांगला असावं, होणारा वस्तू उद्या चांगली व्हावी मोठा. चालतंय का शेतकऱ्याच्या घरी आहेत, त्यातला कोणता पसंत पडतंय ते आपण बघू. हा चालतंय. काय करा, फोटो पाठवा. आपण मग हे करायला शक्यतो जमलं तर फोटोच आम्ही घेणार. या अंदा करायचं त्याला मग कशाला उगाच हे करा. बर. फक्त आपलं निकोडे असावं. तुम्ही आता तुम्ही बघणार आहे तिथं, त्यामुळे तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही घेणार. निकोडे असावं आपलं, कुठं बटन असावी, उद्याच्याला आपल्याला आम्हाला बी कोणी नावं ठेवून येतं यायनं तुम्ही तुमचे नावं न ठेवण्यासारखी तर गोष्ट पहिली घडली ना. हा मग तीच की, मग आम्ही मग ते ह्याच्यावर तुमच्याकडे आम्ही हे करतोय ना, असं म्हणतोय. म्हणजे मोबाईल मधून आपल्याला डोळ्यानं बघितल्यावर कसं वाटतंय तसं वाटलंच असं नाही मोबाईल मधनं. हो ती झालं की त्यातनं बी काय करीन, समजा आम्हाला टाइम मिळाला तर मग एखाद्या वेळेला आम्ही मारीन चक्कर. मग काय आता मला थोडासा पाय टिकून चालायचं, मी पूर्ण अजून बजा नाही, 8-10 दिवस अजून पूर्ण बजा मला चांगलं चालायला येणार. बर. हा मग समजा वाटलं तसं तरी येईन एखाद चक्कर मारायला, पण आपल्याला घ्यायचं नक्की आहे. बर बर. आणि त्यात आमचा बारक्याला म्हणला ना तुम्ही, तुमच्या घरच्या घ्यायची काय ती म्हणला 2 का 3 आहे ती बारकी. नाही ते बोलून बरेच दिवस झालं, पण ती वेळ निघून गेली. ते आता माझ्या पायाला लागल्यामुळे काय करता येत नव्हतं. बरं कसं आहे, आपल्याजवळ पुढे दाम बी पाहिजे. आता दवाखान्यामुळे जरा घायला लागल्यामुळे आपल्याला काय करता येत नव्हतं. बरोबर आहे. जेव्हा वेळ होती तेव्हा माझ्याकडून स्वतःहून निरोप आला होता दिला होता. हो की, पण आता काय झालं माझी ही अडचण. बरं दवाखान्याजवळ बिलामुळे आम्ही घायला आलो. उसं गेल्याशिवाय पैसा हातात नाही. बरोबर. तुम्हाला उगाच म्हणत आहे घेतो आम्ही आपल्याजवळ नाही पैसे, उगाच ते खेळावं कशाला ठेवायचं. नक्की खरं आहे. हा मग आपल्याला जेव्हा आपल्याकडे आम्ही तेव्हा म्हणणार ना पुन्हा बाबा आम्ही घेतोच. ती अशी लय जण कमी येते ना, तयारी असल्यावर लगेच हात घालणार आहे. म्हणजे उगाच आपण आशेवर ठेवायचं, आपण पसंत तर पडले, पैसे तर जवळ नाही, ती उगाच तुम्हाला खेळवायचं आहे, आम्ही येतोय बघतोय घेतोय, मग ते कसलं ना आपल्याला पाहिजे. तयारी नसताना वर्षभर उगाच गप्पा मारणारे ढेबर आहे तो. हा मग तसं नाही ना आपल्याला करायचं. आता कसं आहे, मग तुम्हाला मागं सारखं फोन केला असता, वासरू ठेवायची तुम्ही नाही का म्हणला, तुम्ही येतो राहिलं तर ठीक, नाही तर गेलं म्हणजे काय, गेलं तर गेलं, त्याला काय दुसरं म्हणजे हे नाही. त्यामुळे काय करा, एखादं चांगलं आपल्याला तुमच्या माहितीनं बघा, जेणेकरून बैल आपला थोडं होता होईल असं चांगला व्हावा, मोठा माप चांगलं व्हावं त्याचं. बर बर. माप चांगलं झालं म्हणजे आपल्याला बघायला बरं वाटतं ना बाहेरकडे. बरोबर बरोबर. म्हणजे मस्त जाती गुती जाय सगळा आहे, पण मापाला राहिला बारीक म्हणजे मग त्याला बी कोणी एवढं हे करत नाही ना. त्यामुळे मापाला बी बैल बऱ्यापैकी असावा. बरोबर बरोबर. त्याच्यातलं एखादं वासरू बघून सांगा आम्हाला, फोटो पाठवा. मग एखाद्या दिवशी नाहीतर फोटो म्हणजे कसं जसं आम्हाला जुळलं असं आम्ही करीन. बरोबर बरोबर. आणि किंवा फोटो काय असेल ते करायला मग. ठीक आहे. मग साधारण तुमचं बजेट मला मेसेज करून ठेवा. बजेट कसं आहे, आता बजेट आहे म्हणून बाबा काय नाही, द्या 30,000, द्या 20,000, द्या 50,000, पण वस्तू बघितल्यावर वजेट होते ना. वस्तू जर समजा काय म्हणलं आम्हाला 50,000 पावतरच पाहिजे, आणि वस्तू जर असली चांगली 60,000-70,000 आहे तर 20,000 मागं पुढं बघून जमतंय. हे शहाण्या माणसाचं विचारणं अभ्यास झाला. असं आहे ना. आता आपल्याला आमचं बजेट धरून त्याला आम्हाला वाटतं 50,000 मिळावा, पण एखादी वस्तू ते 5,000 असली, आपल्याला चांगली असली 10,000 मागं लागते, ती घ्यावीच लागणार ना. वस्तू बी तशी आहे म्हणजे 10,000 बघून जमतंय का. हा तर प्रत्येकाचा किती अभ्यास आहे समजून येण्यासाठी, कळण्यासाठी बजेटचा विषय महत्वाचा.
आहे की बजेट म्हणणं बरोबर आहे. आता आम्ही म्हणून तुम्हाला काय ना आम्हाला कालवाड मिळाल त्याच किमतीत खूण मिळाला पाहिजे तसाच असं मिळत नाही ना. ते तुम्ही एक समजूतदार आहे. अशी सगळी समजूतदारपणा जी असली पाहिजे तेव्हा कुठेतरी खेळाडू वाटणार आहे. हो ती झालं की त्यामुळं आम्ही बजेट आमची ही नाही फक्त आपलं वासरू बी ते हे ना असं बजेट मग काय बी करता येते त्यावेळेला कमी जास्त झालं तर. बरोबर. बजेट म्हणून फिक्स म्हणून तेवढ्यात आपल्याला मिळणार बी नाही ना. नाही ते कळणाऱ्याच काम आहे. आपल्याला माहिती नाही की अशा बजेटमध्ये आपण मस्त म्हणू बाबा काय नाही आपल्याला 50,000 चांगला नाही तर 20,000 चांगला वस्तू आणायची 20,000 मिळणार आहे. ते कळणाऱ्याच आणि अपडेटवाल्या माणसाचं काम आहे आणि समाजात फिरणाऱ्या माणसाचं काम आहे. जर आपण फिरलो नसलो तर कमीत कमी जागेवर बसून आपली रक्कम मोजायची तयारी पाहिजे. मग तीच की मग असं आहे ना. त्यामुळे बजेट अधिकारच बजेटवर ही राहून उपयोग नाही का. तर आम्ही म्हणणार आहे बाबा काय नाही आम्हाला शेत आम्हाला बाबा एक 25,000 30,000 चांगला खोंड द्या. तुम्ही आम्हाला धावणार आणि तो धावणार त्यावेळेला तो असणार आहे 50,000 किमतीचा. मग आम्ही म्हणतो आता हे 25,000 मिळाला पाहिजे 50 तर 50 असं आहे ना. बरोबर. आपल्याला बी कळतं ना ही वस्तू कुठवर आहे कशी आहे आणि शेवटी 10-5 हजारानं महाग लागली किंवा स्वस्त लागली ते आपल्याला. हा ही कळणाऱ्याच काम हे सुद्धा. म्हणजे समजा 10,000 आम्हाला हे आल्यावर मस्त म्हणतील लागली महाग लागली तर पैसे माझं गेले ते तुमचं काय आहे. हे काय जण जगाच्या मतावर अवलंबून आहे ती आणि मामा काय जण आहे ती स्वतःच्या कष्टावर आणि स्वतःच्या विचारावर अवलंबून आहे. जगाच्या विचारावर काय अवलंबून आहे जग पैसे देते का तुम्हाला. पण 99% लोकांचं मत आहे. लोक काय म्हणतील काय हो ते दुनियाचा विचार करायचा नसतो. आपल्याला पटलं घेतलं काय विचार करत बसायचे. मग ती स्वस्त लागलं का महाग लागलं हे बघायचं नसतं. काय करा तेवढा मग पाठवा मग. बरोबर. पाठवतो नक्की तरी घ्यायचं आता. हो. बर मग वासराकडनं काय अपेक्षा आहे तुमची. तुम्हाला म्हणलं की कसा असावं ती सांगितली तुम्हाला. वासरू आपल्याला चांगला असावा होता एवढं उद्या ज्याला तो बैल चांगला व्हावा मोठ्या मापाचा जाती गुतीचा असावा. बर म्हणजे ती वयात आला नाही तो चांगला दिसायला चांगला असावा. बरोबर. म्हणजे की नाही ते आहे ना बघा. चालतं म्हणजे आता तुमची वासरू घ्यायची तयारी झाली. हो बघा फोटो पाठवा मग तुम्हाला आणखी फोन करून या. चालतंय तरी पण मला काय करा एकदा संध्याकाळी एकदा आठवण करा जरा संध्याकाळी निवांत राहतोय थोडा. बरं ठीक आहे 7-7:30 फोन करतो मी. आणि दिवसा कसं आहे थोडं गडबडीत आणि कामात असतोय. बरं चालतंय 7-7:30 तुम्हाला फोन करीन. कालवड तर 4 लोकांनी बघण्यासारखी तर झाली ना नंतरची गोष्ट आता सध्याची. तुम्हाला फोटो पाठवतो की. मग तुम्ही तर समाधानी आहे. हो. ते तुमचं नशीब आहे की माझी अडचणीची वेळ यायला आणि तुम्ही ती कालवड स्वीकारायला. तुम्हाला फोटो एक 10 मिनिटात पाठवतो बघा त्याला. चालतंय.